नमस्कार. आज आपण कटोरी ब्लाउजची फ्रंट पार्टची ड्राफ्टिंग अगदी सोप्या पद्धतीने करणार आहेत. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात प्रथम आपण ब्लाउजची तयार लेंथ घेतलेली आहे. तयार लेंथ 12.5 इंच आहे. त्यामध्ये आपण 1 इंच मार्जिन ठेवून मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर आता आपण शोल्डरची मार्किंग करून घेणार आहोत. शोल्डरचे माप 5 इंच घेतलेले आहे. आता आपण आर्महोलची मार्किंग करून घेऊ. आर्महोलचे माप 5.5 इंच आहे. त्याच्यानंतर आपण नेकची मार्किंग करून घेणार आहोत. नेकची तयार खोली 6 इंच आहे. त्यामध्ये आपण अर्धा इंच मार्जिन वाढवून घेणार आहोत. आता नेकची मार्किंग केल्यानंतर आर्महोल साईडला 1 इंचाचा राऊंड शेप देऊन घेऊ. त्यामुळे आर्महोलचा शेप व्यवस्थित तयार होईल. त्यानंतर आता आपण चेस्टची मार्किंग करून घेऊ. चेस्टचे माप 8.5 इंच घेतलेले आहे आणि त्यामध्ये आपण 2 इंच मार्जिन ठेवलेले आहे. आता आपण क्रॉस पट्टीची मार्किंग करून घेणार आहोत. वेस्ट साईड कडून 2.5 इंच आणि चेस्ट साईड कडून 3 इंच माप घेऊन दोन्ही ठिकाणी मार्किंग करून घेऊ. आता हे दोन्ही पॉइंट एकमेकाला जोडून आपण क्रॉस पट्टीची एक स्ट्रेट लाईन आखून घेणार आहेत. त्यानंतर आता आपण कटोरीची मार्किंग करून घेऊ. कटोरीचे माप 4.5 इंच घेतलेले आहे. वरच्या बाजूने 4.5 इंच मोजून त्याची मार्किंग करून घेऊ. त्यानंतर नेक साईड कडून 1 इंच आणि मुंड्या साईड कडून 2.5 इंच आतमध्ये मार्किंग करून घेऊ. आता या सर्व मार्किंग केलेले पॉइंटला आपण व्यवस्थित जोडून घेऊ आणि त्याला एक सुंदर कटोरीचा शेप देऊ. आणि अशा प्रकारे आपला फ्रंट पार्टची बेसिक ड्राफ्टिंग कटोरी आणि क्रॉस पट्टीची मार्किंग व्यवस्थित कंप्लीट झालेली आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, ड्राफ्टिंग करताना मेजरमेंट अचूक घेतलं आणि मार्किंग व्यवस्थित केली तर ब्लाउजची फायनल फिटिंग खूप सुंदर आणि परफेक्ट मिळते. धन्यवाद. चलो बाय बाय.